मित्रांनो नमस्कार. आपण सायकल राईड करत असतो त्यावेळी आपल्याला राईडच्या वेळी लागणारं साहित्य कुठे ठेवायचं हा एक मोठा प्रश्न असतो. मग सायकल चालवताना कुणी सॅक घेतं, कुणी बॅग घेतं, कुणी सायकलच्या पाठीमागं ॲल्युमिनियमचं किंवा मेटलचं रॅक लावतं. त्यामुळं काय होतं, सायकलचं ओझं वाढतं आणि मग सायकल चालवताना थोडासा त्रास होतो. ही अडचण सर्व सायकलिस्टना दररोज येणारी आहे. लाँग राईडला आपण जेव्हा जातो त्यावेळी आपल्याला काही साहित्य हे बरोबर घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये पंप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रेशनचं जे काय सपोर्टिंगचं जे साहित्य आहे, काही खायचं वगैरे किंवा पाण्याची बाटली आहे, काही टूलकिट आपल्याला बरोबर न्यावे लागतात. कारण सायकलचं प्रॉब्लेम कधी होईल पुढे सांगता येत नाही आणि थोडंसं मीठ पण घ्यावं लागतं. म्हणजे हे साहित्य सगळं जर एकत्र केलं तर आपल्याला ते न्यायला अडचण पडते आणि त्याच्यावर उपाय आपल्याकडं आहे. आपण आज सायकलला दररोज लागणारी गोष्ट म्हणजे सायकलची फ्रंट बॅग आणि आपण या फ्रंट बॅगचंच आज अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करणार आहोत. ही आहे बॅगचं पॅकिंग. आपण या पॅकिंगमधून ही बॅग बाहेर काढूया. अशी ओपन केल्यानंतर ही बॅग अशी दिसते. बॅगची क्वालिटी चांगली आहे आणि बॅगच्या बाजूला एक रिफ्लेक्टर पण आहे. ते रात्री लाईट पडल्यानंतर चमकते. खाली युमिन असं लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या बाजूला जर बघितलं तर एक लॉक सिस्टम आहे. ही पाठीमागची बाजू आहे, ही इथं अडकवायचं. त्यानंतर आपण या बाजूला जर बघितलं तर ही पुढची बाजू आहे. इथं 2 लॉक आहेत. एक चिकटवायचं पट्टी आहे आणि एक आपल्या बॅगला असते सॅकला तशी एक लॉक आहे. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा प्रकारचं एक रिफ्लेक्टर पट्टी आहे आणि इथं युमिन असं लिहिलेलं आहे. एक छोटीशी बॅग अटॅच केलेली आहे. ही बॅग फिक्स आहे, डिटेचेबल नाही आणि अशी आहे. या ठिकाणी आपण मोबाईल ठेवू शकतो. त्या बॅगची किती किंमत आहे, मला कितीला मिळाली, ही मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता ही बॅग माझ्या सायकललासुद्धा आहे. ही बॅग लावल्यानंतर कशी दिसते आपण बघूया. आपण ही जी बॅग आहे ही बॅग आपण सायकलला अटॅच करूया. त्या बॅगच्या पुढे 2 पट्ट्या आहेत अशा. इथं आपण असं चिकटवायचं आहे आणि इथे एक लॉक सिस्टम आहे. आपण लावल्यानंतर तुम्हाला सांगतो. आणि पाठीमागं पुन्हा या ठिकाणी एक थोडीशी छोटीशी इथं लॉक आहे. आपण हे इथं लावूया. अशा प्रकारे आपण लावता येते. आणि पहिल्यांदा हे आपल्याला याशी चिकटवायचं इथं. आणि नंतर हे जे लॉक आहे हे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं असं हे करायचं आणि त्यानंतर हे असं चिकटवायचं. असं पुढून लॉक झालं. त्याचबरोबर हे पाठीमागं सुद्धा इथं छोटीशी कुठे गेलं, हां, इथे एक दोरी आहे. ही अशी इथं पहिल्यांदा ओवून घ्यायची आणि त्यानंतर हे जे लॉक आहे हे लॉक इथं बटन दाबायचं आणि असं इथं आवळून घ्यायचं. अशा प्रकारे ही बॅग आपल्याला या ठिकाणी. आणि इथं मोबाईल पण आपण ठेवू शकतो. इथं उघडून ठेवायचं. इथं याची चांगला एक फायदा असा आहे की हे डिटेचेबल नाही आहे किंवा पडण्याची शक्यता नाही आहे. इथं मोबाईल ठेवल्यानंतर हे नंतर एक लॉक असं होते. त्याच्यामुळे इथून वरून जरी पाऊस आला तरी मोबाईल भिजत नाही. आणि हे इथं चिकटवायचं. त्याच्यामुळं मोबाईल आपला सेफ राहतो आहे. आणि खाली जर सपाट एरिया असला, आपल्या सायकलचं जे मधली नळी आहे ती जर सपाट असेल तर चांगल्या प्रकारे बॅग बसू शकते. जर गोल असेल तर थोडंसं या ठिकाणी हलू शकते. मात्र याच्यामध्ये जेव्हा साहित्य आपण भरू, चेन पण याची चांगल्या क्वालिटीची आहे. याच्यामध्ये भरपूर आतमध्ये जागा आहे. अशा प्रकारे आपण हे चेन लावू शकतो. मित्रांनो, समोर पाहताय ही सायकल अशी बॅग आपण लावतो. आमच्या सगळ्या सायकलना हीच बॅग आहे. इथं पण आहे. त्यानंतर इथं पण तीच बॅग आहे. त्यामुळं सायकलला आपल्याला बॅग अत्यंत आवश्यक आहे. ही बॅग आपल्याला फ्लिपकार्टवरून मागवता येईल.
हा कुठला पेड रिव्ह्यू नाही, ही मी स्वतः घेतो आहे आणि वापरतो आहे. ही बॅग आपल्याला 407 रुपयाला मिळते आणि इतर बॅगाच्या मानानं ही बॅग चांगली आहे आणि यूजफुल आहे. अशा प्रकारची ही आपली बॅग आहे, खूप छान आहे, बरेच सायकलिस्ट वापरतात. मित्रांनो, ही बॅग आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये लिहा आणि भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या इव्हेंटला, पुढच्या अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू सिरीजला. तोपर्यंत धन्यवाद.